इथं तर कुलूप आहे की. चावी की आपल्याकडे खरं. अरे पराग, येडपण असते तू जरासा. चावी तर आमच्याकडे पण आहेच की, खरं बाहेर न कुलूप आहे म्हणजे आतमध्ये धैर्य असेल काय? साधी गोष्ट आहे. देवा, आयुष्यात तुझ्याकडे परत काहीच मागणार नाही. फक्त धैर्यानं सुखरूप ठेव. हॅलो, काय काय झालं? चला आपल्याला जायचंय. चला पटकन. हे देवकरांनी तत्र गौदेव बाबा धैर्य. धैर्य, धैर्य. सावी हो, तुम्ही इकडे कशाला आलात? धैर्य, कुठे होता तुम्ही? हो धैर्य, एवढं शोधलं आम्ही, तुम्हाला माहितीये का? कुठे कुठे शोधत होतो. तुमचा फोन लागत नव्हता, तुम्ही काय सांगून पण गेला नव्हता. अहो केवढी घाबरली होती मी, माहितीये का तुम्हाला? आम्ही हो, त्याच्यात घाबरायचं काय? तुम्ही बसा, शांत बसा जरा. मला बसायचं नाहीये. तुम्ही मला आधी सांगा, तुम्ही इथं काय करताय? गुरुजींकडनं मला कळालं की तुम्ही इथं आहात. नक्की काय चाललंय धैर्य? हो, रात्री गुरुजी आले होते घराकडे. ओ दादा, काय झालं? काही काम आहे का? अहो त्या शाळेतल्या पोरांची तब्येत अचानक बिघडली आहे, हेच भाऊंना सांगायचं होतं. दादा थांबा, भाऊ तर झोपले असतील आता. परत तब्येत बिघडली म्हणजे नेमकं काय झालंय? आणि डॉक्टरांना फोन केला का नाही तुम्ही? अहो काय सांगू, त्या नेहमीच्या डॉक्टरांना मी कॉल केलेला, पण ते कुठेतरी बाहेर गेलेत. म्हणून मी दुसऱ्या डॉक्टरांना फोन केला, ते पण कुठे पावसात अडकलेत. चला मग आपण जाऊया. आणि भाऊ? त्यांना कशाला उगाच डिस्टर्ब करायचं, ते झोपले असतील. आणि मी आहे की, तुम्ही काळजी करू नका, आपण काही ना काहीतरी करू. हा चला चला चला. हा ठीक आहे, चला. या सगळ्याच्या नादात सांगायला वेळच मिळाला नाही बघा. त्यात मोबाईल पण स्विच ऑफ झाला, म्हणून मीच गुरुजींना सांगितलं की तुम्हाला कॉल करून कळवायला. मीच फोन केला होता. धैर्य साहेबांच्या एका फोनमुळे डॉक्टर इथं आले आणि त्यांनी पोरांना औषधं दिली. पोरं आता बरी आहेत. धैर्य साहेबांचं खूप मदत झाली आम्हाला. मला काही सुचतच नव्हतं. गुरुजींवर मदत काय त्याच्यात? माझ्या जागी दुसरं कोणीही असतं तरी त्यानं हेच केलं असतं. हा तुमचा मोठेपणा आहे. तुम्ही बसा, मी चहा टाकतो सगळ्यांना. सावी आओ, तुम्हाला काय झालंय रडायला? धैर्य, परत असं मला न सांगतो कुठे निघून नाही जायचा. एवढी घाबरले होते मी. माझ्या मनात नको नको ते विचार येऊन गेले, माहितीये का? तुमच्या मनाचं माहिती नाही,
पण माझ्या मनात तर नेहमी तुमचाच विचार असतोय. धैर्य, अहो इथं माझा जीव वर खाली झाला होता आणि तुम्हाला चेष्टा सुचते. मी बोलणारच नाही तुमच्याशी. जमणार आहे तुम्हाला? पण तुम्ही असं न सांगता का आला? सावी आहो, तर एवढी रात्र झाली होती, मग कुठं सांगत बसणार ना. त्यात मी ठरवलं होतं की सकाळी सकाळी परत येईल घरी. तर ती पोरं आजारी होती, म्हटलं त्यांना एखादी गोष्ट वगैरे सांगावी, पण त्या उलट तेच मला गोष्टी सांगत बसले. त्यांच्या तोंडून एवढ्या गोड गोष्टी ऐकताना वेळ कसा निघून गेला मला कळालंच नाही बघा. पण तुम्ही असं परत न सांगता कधीच नाही जायचं. प्रॉमिस, नाही जाणार. कधी म्हणजे कधीच नाही. कधी म्हणजे कधीच नाही जाणार. आता आलो त्यासाठी सॉरी. तुम्हाला काय जाते सॉरी म्हणायला? तुम्ही काय असताय आणि धैर्य सांगा की यांना. काय रे, मला काय झालंय दात काढायला? तुम्ही पण असताय? सॉरी 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 सॉरी. सॉरी. परत कधीच न सांगता जाणार नाही. आता थोडं स्माइल तरी करा की. तो भाऊराव नाईक आणि त्याची ती नालायक नात दोघं मिळून माझ्या धैर्याला फसवतायत आणि धैर्याचे लक्षात कसं येत नाहीये. त्यात हा माझा दया नावाचा राक्षस भाऊ वाजता येऊन घरात. कधी काय करेल याचा नेम नाही. गिळालाच बसला इथं फणा काढून. धैर्याबद्दल त्याला कळायच्या आधी कसंही करून धैर्याला घरात आणायला हवं. हे सगळे फोटो दयापर्यंत जायच्या आधी मला काहीतरी केलंच पाहिजे. हॅलो, नमस्कार. मी दामिनी मुजुमदार बोलते. नमस्कार. काही नाही, तुम्ही माझ्या घरी येऊ शकता का? माझं एक काम आहे तुमच्याकडे. नाही नाही, तुम्ही जर स्वतः आलात तर बरं होईल. नाही म्हणजे तसं खाजगी काम आहे माझं. बर, ठीक आहे, थँक्यू.
इथंच थांबा, मी तुमच्यासाठी गरम पाणी घेऊन येते. हातपाय धुवून घ्या. हा परत कशा पाय आलाय आमच्या दारात? परत का आलाय म्हणजे? अजून परीक्षा राहिली आहे भाऊ माझी. रिक्षा संपली तुमची. तुम्ही जेव्हा इथनं गेलात तेव्हा सगळं संपलेलं आहे. नाही नाही भाऊ, तुम्ही काहीतरी चुकीचं समजताय. मी इथनं गेलो होतो ते एका मला ते काही ऐकायचं नाही. माझा निर्णय झालाय आणि त्याच्यात बदल नाही. अहो असा कसा तुम्ही निर्णय बदलणार नाही? जर तुमचा निर्णय चुकीचा असेल तर तुम्हाला त्याच्यात बदल करायलाच लागेल. आणि त्याआधी धैर्य काल कुठं गेले होते ते आधी ऐकून घ्या. मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. ते काल कुठे गेलते, कशाला गेलते, माझा काही संबंध नाही. ते घरातनं बाहेर गेले एवढंच मला माहिती आहे. जर ते काल आपल्या शाळेतल्या मुलांची काळजी घ्यायला गेले असतील तर? तरी तुम्हाला काहीच घेणं देणं नाहीये? भाऊ काल रात्री जे झालं ते झालं. त्याच्यावर मला काय बोलायचं नाही. आता मला परत एखादा नवीन तमाशा घरामध्ये नको आहे. माझा निर्णय झालाय आणि त्याच्यात बदल होणार नाही. भाऊ पण जावे. एकदा सांगितलं ना, माझा निर्णय झाला आणि मी त्याच्यात अजिबात बदल करणार नाही. नाही म्हणजे नाही. भाऊ तुमची परीक्षा ते कष्ट करूनच देत आहेत. अहो पण त्याच्यासोबत ते स्वतःची पर्वा न करता सगळ्या गोष्टी करतायत. एवढ्या हट्टाला कसे पेटू शकता भाऊ तुम्ही? भाऊ मी तुम्हाला असं जाऊ नाही देणार. तुम्हाला तुमच्या निर्णयामध्ये बदल करावाच लागेल. आता तुम्ही शिकवणार का भाऊंना विचार कसा करायचा? हा लय झाला तुमचा तमाशा. भाऊ तुमचं सगळं आतापर्यंत ऐकत आलंच नाही म्हणून त्याचा गैरफायदा घ्यायला लागलाय तुम्ही. वहिनी अगं काय करते? धैर्य सॉरी. ए दीपे, सावी तुम्ही टेन्शन घेऊ नका. शेवटी जिंकणार आपलं प्रेमच. आणि जोपर्यंत ते जिंकत नाही तोपर्यंत मी इथनं हलणार नाही. ही पण मी माझी एक परीक्षा समजतो सावी. पाहिला मजनू असं काय तोंड पाडून बसलंय? हा अहो ही वेळ तुमच्यावर येणार हे मला आधीच माहिती होतं. लय उड्या मारत होता ना आमचं प्रेम आमचं प्रेम आमचं प्रेम करून. काय झालं? हा काय झालं? बावने दामिनी मॅडमनी तुमच्या प्रेमाचा फुगासा एका तासात फुस्स करून टाकलं.
आता भाऊने डिसिजन घेतलाय, तो बदलतील असं काही मला वाटत नाही. त्यामुळं तुम्ही काय जरी केलं की नाही ते काय उपयोग नाही. वाटलं तर आयुष्यभर हिथंच राहावा, भीक मागा, नाहीतर धमकी द्या. हे काय हो, तुम्ही का उभे? जावा की ती व्हिडिओची कामं करा. जावा जावा. प्रेम करतात. तुमच्या सोबत राहून तुमचे संस्कार रुजवायला लागलोय मी स्वतः. आता तुमची परीक्षा कशी तुमच्याच पद्धतीने देतो ते बघाच तुम्ही. ते घरातनं बाहेर गेले एवढंच मला माहिती आहे. जर ते काल आपल्या शाळेतल्या मुलांची काळजी घ्यायला गेले असतील तर? तरी तुम्हाला काहीच घेणं देणं नाहीये? हा परत कशा पाय आलाय आमच्या दारात? अजून परीक्षा राहिली आहे भाऊ माझी. भाऊ, चला तुम्ही जेवून घ्या. तुम्हाला गोळ्या घ्यायच्यात. ठीक आहे. अनुराधा, ओ पोरगा गेला का? त्याला तर आता मला वेगळ्याच भाषेत समजून सांगावं लागेल. भाऊ, काय प्रकार आहे हा? काय तमाशा लावलाय? तुम्हाला काय वाटतं तुमच्या या असल्या प्रकारामुळे तुम्हाला सावीच्या आयुष्य द्यायची परवानगी देईल मी? अजिबात नाही. असा विचार करत असाल ना तर सगळ्यात मोठी चूक करताय तुम्ही. तुमच्या या नाटकाला मी कधीही बळी पडणार नाही. आणि माझा निर्णय पण बदलणार नाही. तेव्हा पर्या बोलानं आत्ताच्या आत्ता माझ्या घरात चालते व्हा. भाऊ, तुम्ही गुरु आहात माझे. जिद्द आणि ठामपणा काय असते ते तुमच्याकडनं शिकले.
आता जसे तुम्ही तुमच्या डिसिजनवर ठाम आहात तसं मी माझ्या डिसिजनवर ठाम राहणार आहे. जोवर तुम्ही मला माझ्या प्रेमाच्या परीक्षेसाठी परवानगी देत नाही तोवर माझं उपोषण असंच चालू राहणार. बस बस. वाच करा ही नाटकी भाषा आणि ही सोंग सगळी बंद करा. पर्या बोलानं इथून निघून जा. एकदा परीक्षा पास झालो आणि तुम्ही स्वखुशीनं सावीचा हात माझ्या हातात दिला की नक्की जाईल भाऊ. त्यामुळे तुम्हाला एकच रिक्वेस्ट करतो, प्लीज मला माझी परीक्षा देऊ दे. भाऊ, मला तुमचं मन दुखवायचं नाही. खूप रिस्पेक्ट करतो मी तुमचा. आणि तो रिस्पेक्ट जपतच मला तुमच्याकडनं परवानगी मिळवायची. आणि जोवर तुम्ही मला परवानगी देत नाही तोवर मी माझा हा मूक निषेध तुमच्यापर्यंत पोचवत राहणार. सावे, हे कुणाच ऐकणे झालं. तू सातत्याने समजव बाई काहीतरी. हे सगळं थांबवा आणि जावा म्हणावं इथून. बघा, आता शांतपणे तुम्हाला समजेल या भाषेत नीटपणे सांगतोय, पर्या बोलांना इथनं निघून जा. नाहीतर धक्के मारून इथून हाकलून देईन तुला. भाऊ, धैर्यांवरचा हा अन्याय मी नाही सहन करू शकणार.
कारण आता ही परीक्षा धैर्य एकटे नाही, त्यांच्या सोबत मी पण देणार आहे. दिवस दाखवायचा होता तर आधीच उचलायचं होतंस रे आम्हाला तू. बिचारा भाऊंचं वय आहे काही सगळे सहन करायचं. भाऊ अहो काय चाललंय आपल्या घरात आणि किती दिवस आपण अजून हे असलं सगळं बघत बसायचं सांगा बरं. त्या अधिकाऱ्यांसमोर ह्यांनी तरी पार चक्का चूर केला इज्जतीचा. आता पण इथं बसून साया कोल्हापूर समोर इज्जत घालवायला लागत आपली. यांना कडे यांच्या प्रेमासमोर काय दिसणार झालंय. दीपा जरा गप बस. सावे अगं काय झालंय तुला? का अशी वागायलेस? काही कळत नाहीये का तुला? भाऊंच्या विरोधात तर तू आधीच गेलीस आणि आता हे काय अख्ख्या जगाला दाखवायचे? अगं भाऊंना काय वाटेल याचा जरा सुद्धा विचार येत नाही तुझ्या मनात? भाऊंनी आम्हाला काय वाटेल याचा विचार करायचा ना. भाऊ जर त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत तर मी पण माझं मत ठामपणेच मांडणार. भाऊंचा मान राखायला धैर्यांनी केलेली मेहनत बघितली मी आई. त्यांना ती जाणवत नसेल पण मला त्याची पूर्ण जाणीव आहे. आणि त्यांची मेहनत मी वाया जाऊ नाही देणार. कारण भाऊंनी घेतलेला निर्णय मला मान्य नाहीये. भाऊ आणि काय चुकीचं वागते मी? तुम्ही जसं शिकवले तसंच तर वागते की मी. अन्याय होत असेल तर तो अन्याय सहन करणारा आणि तो अन्याय होताना बघणारा पण तेवढाच दोषी असतो. सावे तुझ्यासारखी एवढे हुशार विवेकी पोरगी असा मूर्खपणा करूच कशी शक्य आहे याच आश्चर्य वाटतंय मला. असं आहे प्रेमासाठी माणसानं अवश्य लढावं, जरूर लढावं, नाही म्हणत नाही. पण कसं आहे ना याच्यासाठी आपण लढतोय हे त्या लायकीचं आहे की नाही हे तरी तपासून घ्यायला पाहिजे की नको. मुजुमदारांच्या घरात जायचंय तुला. या मुजुमदारांच्या घरात अगं त्याची आई काय काय बोलून गेली माहित आहे ना तुला. अगं त्यांच्या वागण्या बोलण्यानंतर तरी तुला समजायला पाहिजे होतं की मी तळतळून काय सांगतोय. अजूनही वाटतंय की हे तुला सन्मानानं माप ओलांडून आपल्या घरात सून म्हणून स्वीकारतील. अरे त्या घरातल्या माणसांकडे ना काळीज आहे ना स्त्रियांचा आदर करायची रीत. त्या घरातल्या माणसांनी माझा, तुझा, तुझ्या आईचा, या घराचा नको त्या शब्दाचा अपमान केलाय आणि तरी तुला त्याच घरात सून म्हणून जायचंय.
भाऊ, या सगळ्यात धैर्यांची काय चूक आहे? त्या घरात ते जन्माला आले एवढीच ना. आणि भाऊ, जो काय अपमान झालाय ना तो त्यांच्या आईनं केलाय. आणि जेव्हा जेव्हा त्यांच्या आईनं अपमान केलाय त्या प्रत्येक वेळी धैर्यांनी त्यांना विरोध केलाय. तो सगळा अपमान स्वतःच्या आईच्या विरोधात जाऊन थांबवायचा प्रयत्न केलाय त्यांनी. भाऊ, हजारदा नाही, लाख वेळा मी तुम्हाला सांगते की धैर्य बाकीच्या मुजुमदारांपेक्षा वेगळे आहेत.